आता आपण शरीर संतुलनासाठी काही व्यायाम करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तळपायांचे व्यायाम करूया, ज्याचे आपल्याला शरीर संतुलनासाठी उपयोग होईल. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पायाचं ताकद तपासायची आहे. एक एक पाय वर करून एकदा डाव्या पायावर उभे राहा आणि डाव्या पायाची ताकद तपासा. उजवा पाय, उजव्या पायाची ताकद तपासा. विश्राम. दोन्ही पायाची ताकद आपल्याला रोज तपासायची आहे आणि त्याच्यानंतर व्यायामाने झालेला फरक पण तपासत राहायचे. आता दोन्ही तळपायांचे व्यायाम करूया. दोन्ही पायांमध्ये समांतर अंतर ठेवायचे आपल्याला. 1 फुटाचं अंतर असू देत किंवा दोन्ही खांद्यामध्ये अंतर आहे तेवढा अंतर ठेवा. 1 फिताचं अंतर पण ठेवू शकतो आणि दोन्ही पाय एकमेकांना समांतर हवेत. दोन्ही पायावर समान भार टाकून उभं राहायचं आहे. आता दोन्ही पायांची बोटं वर करायची आहेत आणि मग खालचा संपूर्ण पाय जमिनीवर घट्ट टेकलेला असू दे. पायाची बोटं वरती ताण द्यायची आहेत. रिलॅक्स. आता अंगठाचा खालचा भाग जमिनीला टेकलेला. अंगठावर बाकीची 4 बोटं जमिनीला टेकलेली असू देत. बदलायचंय. अंगठा खाली, बाकीची 4 बोटं वर. विश्राम. पुन्हा करायचे सगळी बोटं वर. हे व्यायाम करताना श्वासाकडे लक्ष असू द्या आणि शरीरात जिथे ताण आला आहे तिथेही लक्ष असू द्या. प्रत्येक क्रिया करताना शरीराच्या ज्या भागात, पायाच्या ज्या भागात तुम्हाला ताण जाणवेल तिथे लक्ष देत श्वास सोडत राहायचंय. रिलॅक्स. अंगठा खाली, बाकीची बोटं वर. बाकीचा संपूर्ण तळपाय जमिनीला घट्ट टेकलेला असू देत. रिलॅक्स. पायाची सगळी बोटं वर करून ताण द्या, ताण द्या. ह्या क्रिया करत असताना जिथे जिथे ताण आलाय, मांडीत, गुडघ्यात, पिंडीमध्ये, कुठल्याही सांध्यामध्ये, तिथे लक्ष देत देत श्वास सोडत राहा. रिलॅक्स. अंगठावर. हा व्यायाम पुन्हा. अंगठा फक्त वर. विश्राम. पायाची सगळी बोटं वर. विश्राम. अंगठा खाली आणि पायाची बाकीची 4 बोटं वरती. बाकीचा तळपाय घट्ट जमिनीला टेकवून ठेवा. रिलॅक्स. रिलॅक्स. हा व्यायाम तुम्हाला दिवसभरात 3 ते 5 वेळा करायचा आहे शरीर संतुलनासाठी. जो बदल होतोय प्रत्येक क्रियेनंतर शरीरामध्ये, पायामध्ये, तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. रिलॅक्स. बाकीचे 4 बोटं टेका अंगठावर आणि शरीराचं संतुलन करा. रिलॅक्स. विश्राम. आता आपण हाताचे व्यायाम करूया. हातांना रिलॅक्स करा. समोर
बाजूला, वर, समोर, बाजूला, वर, समोर, बाजूला. रिलॅक्स. हाताला गोलाकार फिरवूया दंडातून. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत समोर, वर, श्वास सोडत बाजूला, खाली. श्वास घेत समोर, वरच्या बाजूला, श्वास सोडत बाजूला, खाली. सुरू ठेवा. 3 4 5. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 6 7. सुरू ठेवा. 8 9 10. आता हाच व्यायाम विरुद्ध दिशेने करायचा. सूक्ष्म व्यायाम. मागून पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत समोरून खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत समोरून खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत समोरून खाली. सुरू ठेवा. 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. आता आपले दोन्ही हात पकडा मनगटे. पाठीचा कणा सरळ समोर पाहायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, डावीकडे. सुरू ठेवा. ज्या भागात हा व्यायाम करताना ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सोडायचा. दोन्ही बाजूला 5 ते 10 वेळा ताण द्या. विश्राम. दोन्ही हात एकमेकात गुंफून मानेच्या मागे ठेवा. श्वास घेत सोडत हालचाल सुरू ठेवा. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. वीस वेळा करायचंय. सुरू ठेवा. रिलॅक्स. आता हात सेम गुंफून कमरेवर मागे ठेवा आणि श्वास घेत सोडत मागे पुढे करायचंय. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. पाठीचा कणा सरळ.
20 वेळा. विश्राम. आता हात समोर, खांद्याच्या समोर आणा. नमस्कार मुद्रेत. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. विश्राम. विश्राम. आता हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. तपासा. खांद्याच्या रेषेत सरळ. तळहात आकाशाच्या दिशेने. तळहात आकाशाच्या दिशेने स्थिर ठेवा आणि श्वासाकडे लक्ष द्या. खांद्याच्या भागात, दंडाच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत देत श्वास सुरू ठेवा. एक मिनिटासाठी करायचंय हा व्यायाम. याने आपल्या हाताची ताकद वाढते, खांद्यांची वाढते, खांदे संतुलित व्हायला मदत होतात. विश्राम. आता आपण मानेचे व्यायाम करायचे आहेत. पाठीचा कणा सरळ. पद्मासनात बसा. वज्रासन मध्ये बसलं तरी चालेल. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मान पुढे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मान पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 सुरू ठेवा. श्वास सोडत पुढे. 4 5 श्वास सोडत पुढे. 6 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 7 8 9 10. विश्राम. आता मान बाजूला न्यायची आहे, डावीकडे. श्वास घेत मागे, ताण द्यायचे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत पुढे. सुरुवातीला डोळे उघडे ठेवूनच करायचे. श्वास सोडत पुढे. मानेच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे
तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत समोर, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत समोर. तिथे कुठे ताण आलाय तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. विश्राम. आता आपल्याला कान खांद्याच्या दिशेने न्यायचे. श्वास घेत डाव्या खांद्याकडे, मानेच्या भागात जिथे ताण आलाय तिथे लक्ष देत श्वास सोडा. उजवीकडे, सरळ डावीकडे, आता मानेच्या भागात जिथे ताण आहे तिथे थोडा वेळ थांबा आणि श्वास सुरू ठेवा. कान खांद्याच्या दिशेने न्यायचे. समोर बघा, नीट तपासा करत आहोत काय आपण, आणि मग करा. विश्राम. दुसऱ्या बाजूला पहा कुठे कुठे ताण आहे मानेच्या भागात. तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. मानेच्या भागात, दंडाच्या भागात, खांद्याच्या भागात कुठेही ताण असू शकतो. रिलॅक्स. विश्राम. आता मान समोर गोलाकार फिरवूया. मान हनुवटी मानेमध्ये, उजवीकडे, श्वास घेत मागे, श्वास सोडत हळूवार डावीकडे आणि समोर. समोरून पुन्हा श्वास घेत डावीकडे, मागे, श्वास सोडत उजवीकडे समोर. श्वास घेत उजवीकडे, मागे, श्वास सोडत डावीकडे समोर. पुन्हा परत. श्वास घेत उजवीकडून डावीकडे, पुन्हा डावीकडून उजवीकडे. सुरू ठेवा. नीट समजून घेऊन करा. मध्ये मध्ये समोर पहा, बरोबर करत आहोत काय तपासा. विश्राम. आता डोळ्यांचे व्यायाम करायचे आपल्याला. डोळ्यांच्या व्यायामासाठी श्वास घेत डोळे वरच्या बाजूला, छताकडे, श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत छताकडे, श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर, खाली, श्वास घेत वर, खाली. डोळ्याच्या ज्या भागात ताण येत आहे, ज्या डोळ्यावर ताण येत आहे त्या भागात लक्ष देत श्वास सोडत राहा. क्षणभर डोळे बंद करायचे ताण आल्यानंतर.
डोळे उघडा. आता डावीकडे कोपऱ्यामध्ये बघायचंय, समोर, उजवीकडे, समोर, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. श्वासाकडे लक्ष असू देत. मान स्थिर ठेवायचे, चेहरा स्थिर. फक्त आपल्याला डोळ्यांची हालचाल करायची. डावीकडे कोपऱ्यामध्ये, उजवीकडे. डोळ्यांच्या ज्या भागात ताण आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. ज्या डोळ्यांचे स्नायू कमजोर आहेत तिथे ताण जाणवेल तुम्हाला. त्याच्यासाठी हा व्यायाम केल्याने तो ताण हळूहळू कमी होईल. डोळ्यांच्या स्नायूंची ताकद वाढेल, डोळ्यांची ताकद वाढेल. दृष्टी सुधारण्यास त्याची मदत होईल. डोळ्यांवर ताण आला की डोळे क्षणभर बंद ठेवा. आणि ज्या डोळ्यावर ताण आलाय, डोळ्याच्या ज्या भागात ताण आला आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. डोळे उघडायचे. आता तिरके डोळे वरती न्यायचे. डाव्या बाजूला वरती तिरक आणि उजव्या बाजूच्या गुडघ्याकडे खाली तिरक. श्वास घेत डावीकडे वर, श्वास सोडत उजवीकडे खाली. श्वास घेत डावीकडे वर, श्वास सोडत उजवीकडे खाली. पुन्हा तपासा कुठे ताण आलाय पहा ही क्रिया करत असताना. श्वास घेत डावीकडे वर, श्वास सोडत उजवीकडे खाली. डोळ्यांवर ताण येईपर्यंत हा व्यायाम करायचा आहे. ताण येऊ द्या, श्वासासोबत करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. विश्राम. आता विरुद्ध दिशेने उजवीकडे वरच्या बाजूला आणि डावीकडे खालच्या बाजूला. गुडघ्याकडे लक्ष. उजव्या बाजूला वरती, डाव्या बाजूला खाली. तिरक पाहायचंय. मान स्थिर ठेवा. फक्त डोळ्यांची हालचाल करायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 श्वासासोबत प्रत्येक क्रिया करायची आपल्याला. सुरू ठेवा. डोळ्यावर ताण येऊ द्या.
डोळ्यांचं संतुलन आपल्या शरीराच्या संतुलनासाठी फायद्याचं आहे आणि डोळ्याच्या संतुलनासाठी आपल्याला हे व्यायाम करायचे आहेत. सूक्ष्म व्यायाम सुरू ठेवा. डोळ्यांच्या ज्या भागात ताण आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. विश्राम. आता दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आपण एक गोल तयार करूया. अंगठा समोर, एक विताचा अंतर आणि घड्याळाच्या दिशेने अंगठ्याला फिरवायचं आहे. तपासा घड्याळाच्या दिशेने फिरतोय का अंगठा. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये गोल करायचा आहे. कपाळ आणि नाक ह्याच्यामध्ये गोल तयार करायचा. 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता समोरून एक गोल करूया. नाकाजवळ अंगठा, कपाळ समोर, अंगठा नाकाजवळ, कपाळाकडे समोर, अंगठा नाकाजवळ, कपाळाकडे समोर. लक्ष देऊन करा. श्वासाकडे लक्ष असू दे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दहा वेळा. हा व्यायाम दिवसातून 3 ते 5 वेळा करा. डोळ्यांचा व्यायाम आणि शरीराचं संतुलन होण्यास मदत होते. डोळ्यांची दृष्टी सुधारते. विश्राम. आता ज्या डोळ्यांवर तुम्हाला ताण जाणवलाय, आता समजा मला उजव्या डोळ्याला जास्त ताण जाणवलाय, तर डाव्या डोळ्याच्या समोर एक गोल तयार करायचा आणि पुन्हा हाच व्यायाम करायचा. आणि ज्यांना डाव्या डोळ्यासमोर ताण जाणवलाय त्यांनी उजव्या डोळ्यासमोर अंगठा ठेवून उजव्या डोळ्यासमोरच एवढाच गोल तयार करायचा, एका बांगडीच्या आकार एवढा. ठीक आहे. बघा कुठे कुठे ताण आलाय, स्वतःला तपासा. त्याच्या विरुद्ध दिशेच्या डोळ्यावर समोर, विरुद्ध दिशेच्या डोळ्यासमोर अंगठा ठेवून नखाकडे लक्ष ठेवा. 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डोळ्यांवर ताण आले असतील तर डोळे क्षणभर बंद ठेवा. विश्राम. डोळे उघडा. आता आपल्याला जबड्याच्या संतुलनासाठी व्यायाम करायचा. ठीक आहे. त्याच्यासाठी जबड्याचा मोठा आ करा आणि जिभेचा टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूला घट्ट टेकवून ठेवा, टाळ्याला, आणि जबड्याची उघडझाप करा. एक मिनिटासाठी करायचा हा व्यायाम.
जिभेचं टोक टाळ्याला घट्ट टेकवून ठेवायचं, त्याशिवाय जबडा संतुलित होणार नाही. जिभेचं टोक वरच्या दाताच्या मागे टाळ्याला चिकटवून ठेवा आणि जबड्याची उघडझाप करा. एक मिनिटासाठी करायचं आणि दिवसभरात 3 ते 5 वेळा करा. डोळ्यांचं संतुलन, जबड्याचं संतुलन, खांद्यांचं संतुलन आणि तळपायांचं संतुलन याने आपल्या संपूर्ण शरीराचं संतुलन होण्यास मदत होईल आणि असंतुलित शरीरामुळे होणारे जे तोटे आहेत त्यातून आपल्याला लवकर बरं व्हायला मदत होईल. आता आपण उभे राहून ची काही आसनं आणि व्यायाम करूया. सर्वप्रथम ताडासन. श्वास आत घेत हात वर आणि शरीराला ताण देत श्वासोश्वास सुरू ठेवा. ताडासन मध्ये आपण मॅट वरच चालू शकतो. त्यांचं शरीराचं संतुलन होत आहे, त्यांनी एका जागेवर उभं राहून ताडासन करू शकतो आपण. श्वास सोडत हात हळूवार खाली. दोन्ही पायामध्ये समान अंतर ठेवा. श्वास आत घेत उजवा हात वरती न्यायचा. श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायचा आहे. तुमचा डावा हात डाव्या मांडीवर असू देत. कमरेच्या ज्या भागात ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. विश्राम. डावा हात श्वास घेत वर. श्वास सोडत उजव्या बाजूला. उजवा तळ हात उजव्या पायाच्या मांडीवर टेकलेला राहू देत. डाव्या हाताचा दंड डाव्या कानाला चिकटलेला. हात सरळ रेषेत. कमरेच्या डाव्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. रिलॅक्स. वृक्षासन करायचं आपल्याला. उजवा पाय जांघेत ठेवून डाव्या पायाच्या जांघेत मांडीच्या आतल्या भागात पाय ठेवायचा आहे. तळपाय. श्वास घेत हात वर. दृष्टी समोर कोणत्याही एका गोष्टीवर स्थिर ठेवा आणि श्वासाकडे लक्ष ठेवत राहा. प्रत्येक क्रियेला श्वासाची जोड द्यायची आपल्याला. हे आसन करत असताना तळपाय, पिंडरी, मांडी, कमरेच्या भागात, खुब्याच्या भागात जिथे कुठे काही संवेदना असतील तिथे लक्ष द्या. जिथे कुठे जे काही ताण जाणवत असतील त्या ताणाजवळ लक्ष देत श्वास सोडत राहा. विश्राम. हे आसन आपण 1 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत करू शकताय.
दुसरा पाय घेऊया. श्वास घेत हात वर. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या जांघेत ठेवून मांडीवर पायाला ठेवून द्यायचं आहे. गुडघ्याच्या वरच्या भागात. गुडघ्यावर पाय ठेवायचा नाहीये. गुडघ्यांवर अतिरिक्त ताण द्यायचा नाहीये. पायाच्या भागात ज्या कुठल्या स्नायूंमध्ये तुम्हाला ताण जाणवत आहे कमरेमध्ये, तिथे लक्ष देत श्वासोश्वास सुरू ठेवा. दीर्घ श्वास सोडत राहा. विश्राम. आता आपल्याला वीरासन करायचं आहे. दोन्ही पायामध्ये 2 ते 3 फुटाचं अंतर. डावा पाय 90 अंशाच्या कोनात ठेवा. गुडघा आणि घोटा सरळ रेषेत आला पाहिजे. मागचा पाय सरळ, थोडासा तिरका तळपाय ठेवायचा आहे. आणि आता श्वास घेत हात वर. लक्ष छताकडे. शरीराच्या ज्या भागात ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूला उजवा पाय काटकोनात ठेवा. मागचा पाय सरळ. गुडघ्यातून श्वास घेत हात वर. लक्ष छताकडे. मागचा पाय सरळ ठेवायचा आहे. पुढचा पाय काटकोनात गुडघ्यातून वाकवायचा आहे. पिंडरीच्या भागात, खुब्याच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. पाच खोल श्वासात, 5 खोल श्वास बाहेर. विश्राम. पुढचं आसन करूया. मलासन. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत मलासन मध्ये स्थिर व्हायचंय. श्वास सुरू ठेवा. विश्राम. बद्ध कोणासन. बटरफ्लाय आसन. बटरफ्लाय. तितली आसन म्हणतात त्याला. तितली आसन. फुलपाखरू कसं उडतंय तसं उडायचंय. विश्राम. दोन्ही पायावर या, गुडघ्यावर आणि दोन्ही हातांवर. श्वास घेत मानवर. पोटाचा भाग खाली ढकलायचा. छातीचा भाग खाली ढकला. श्वास घेत सोडत छातीला वर उचलायचं. लक्ष नाभीकडे. श्वास घेत
आकाशाकडे. श्वास सोडत खाली जमिनीकडे. लक्ष नाभीकडे. सुरू ठेवा मार्जरासन. विश्राम. असंच बालासन मध्ये मागे जा. रिलॅक्स. वज्रासन मध्ये बसा. पुन्हा साधी मांडी घालून बसा. आता आपण पाठीवर झोपून करण्याचे व्यायाम करूया, आसनं करूया. एका कुशीवर वळून पाठीवर झोपा. अर्ध पवन मुक्तासन घेऊया. श्वास घेत उजवा पाय छातीकडे खेचा, ओढायचा. डावा पाय जमिनीवर रोवून ठेवा. 5 खोल दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर. विश्राम. डावा पाय छातीकडे ओढायचा. उजवा पाय जमिनीवर टेकून ठेवा. तळपाय. डावा गुडघा छातीकडे ओढायचा. ताण द्यायचा. ताण देत असताना ज्या भागात शरीराच्या ताण येत असेल तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. 5 खोल श्वास आत, बाहेर. विश्राम. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्र पवन मुक्तासन छातीकडे ओढायचे. ताण द्यायचा. मान उचलून गुडघे नाकाला टेकवायचे. आज खोल श्वास आत, बाहेर. विश्राम. विश्राम. आता सेतुबंधासन. दोन्ही तळपाय मध्ये 1 फुटाचा अंतर. टाचा फुग्याजवळ ठेवा, नितंबाजवळ. आणि टाचा हाताने पकडायचा आणि कमरेचा भाग वरती उचलायचा. दोन्ही तळपायांवर भार देत कंबर उचला. खांदे टेकलेले, हनुवटी मानेत गेलेली. लक्ष श्वासाकडे. 5 खोल दीर्घ श्वास आत आणि बाहेर. मांडीच्या भागात, कमरेच्या भागात, पिंडरीच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. 5 दीर्घ श्वास आत आणि बाहेर. विश्राम. हळूवार एका कुशीवर बळा. बसायचं.
आता वज्रासन मध्ये या. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर बालासन मध्ये जावा. असंच पुढे पोटावर झोपा. अर्ध शलभासन करायचे आपल्याला. सॉरी, हे कट करावं लागेल. हात समोर घ्या, दोन्ही कोपरं छातीजवळ, तळ हातांमध्ये हनुवटी ठेवून हाताकडे लक्ष द्या. आकाशाकडे लक्ष ठेवा. कमरेच्या भागात कुठे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. दीर्घ खोल श्वास सोडत राहायचे. 5 श्वास. विश्राम. दोन्ही तळहात एकमेकांवर ठेवून डोकं टेकून विश्राम करा. दोन्ही हात छातीजवळ ठेवा. श्वास आत घेत भुजंगासन. हातांवर भार द्या. कमरेच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. खोल श्वास. विश्राम. विश्राम. दोन्ही तळहात एकमेकांवर ठेवून त्याच्यावर डोक्याला विश्राम द्या. आता आपल्याला गुडघे दुमडून दोन्ही घोट्या हाताने पकडायच्यात. तळपाय किंवा घोटे जिथे पकडता येईल ते पकडा. समोरून धड आणि मागून गुडघ्यांना पायांना उचलून पोटावर संतुलन करायचंय. धनुरासन. पाच खोल दीर्घ श्वास आत बाहेर. विश्राम. हळूवार पाय खाली घेत हात समोर. क्षणभर विश्राम. आता अर्ध शलभासन करूया. दोन्ही मुठी आवळून जांघे खाली ठेवून द्या. जांघे आणि मांडीच्या मध्ये श्वास आत घेत जांघेतून पाय सरळ करत उचलायचे. 30 डिग्री 45 डिग्री अंशाच्या मध्ये उचलायचंय पायाला. गुडघ्यातून पाय सरळ.
5 दीर्घ श्वास आत बाहेर. विश्राम. डावा पाय, विश्राम. दोन्ही हात सरळच सोडा, मांडीच्या शेजारी. आता मांडीला आधार देत पूर्ण शलभासन करूया. श्वास घेत जांघेतून पाय उचलायचे, गुडघे सरळ, हनवटी किंवा कपाळ टेकलेलं. पाच खोल दीर्घ श्वास आत आणि बाहेर. विश्राम. विश्राम. दोन्ही हातावर सपोर्ट देत मागे या. बालासन. बालासन मध्ये काही काळ विश्रांती घ्या, क्षणभर. 5 खोल दीर्घ श्वास आत बाहेर. या आसनामुळे हृदयाला आराम मिळतो. हळूवार वज्रासन मध्ये या आणि मांडी घालून. आता आपण कमरेसाठीचे व्यायाम करूया. कमरेतल्या मणक्यांना, कमरेच्या स्नायूंना ताकद येण्यासाठी आपण काही व्यायाम करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एका कुशीवर वळून पाठीवर झोपा. दोन्ही तळपाय गुडघ्यातून वाकून दोन्ही खुब्याजवळ आणून ठेवा. या स्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीला अर्ध पवन मुक्तासन करायचंय. अर्ध पवन मुक्तासन. उजवा पाय गुडघ्यातून छातीकडे घ्या. पाच खोल श्वास आत बाहेर. दीर्घ श्वसन सुरू ठेवा. 5 श्वास. विश्राम. डावा पाय छातीकडे, डावा गुडघा छातीकडे ओढायचा आहे, ताण द्यायचंय. 5 दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर. तुम्हाला जिथे कुठे शरीरात ताण जाणवत आहे तिथे लक्ष देत देत श्वास सोडत राहा. विश्राम. आता दोन्हीही पाय एकत्र जवळ घेऊन दोन्ही गुडघे छातीकडे ओढायचे. जेवढं जास्त जमेल तितकं ताण द्या. दोन्ही गुडघ्यांना मिठी मारायची आणि छातीकडे आणायचं. 5 खोल दीर्घ श्वास आत बाहेर सुरू ठेवा.
विश्राम. दोन्ही तळपाय खुब्याजवळच ठेवायचे. दोन्ही घोटे हाताने पकडा. खांदे टेकलेले ठेवा. आता कमरेचा भाग उचलायचंय वरती आणि सेतू बांधायचं. सेतूबंधासन. हनुवटी आपोआप मानेत आत जाईल. खांदे टेकलेले, दोन्ही तळपायांवर भार देत कमरेचा भाग वर उचलायचा. तिथे कुठे ताण येईल कमरेच्या भागात, मांडीवर, दोन्ही पायात, तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. दीर्घ श्वास बाहेर. दोन्ही पायावर समान भार टाकायचे. दोन्ही तळपायांवर समान भार. विश्राम. आता आपल्याला एक एक पाय वर खाली करत व्यायाम करायचा आहे. श्वास घेत वर, गुडघ्यातून वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. विश्राम. आता दुसरा पाय, डावा पाय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मध्ये मध्ये समोर लक्ष द्या, जिथे लक्षात येत नसेल तिथे. आता दोन्ही पाय एकत्र वर खाली करायचे. श्वास घेत वर 1, खाली सोडत 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम. आता आपल्याला उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर. नीट पहा समोर आणि करा. आणि दोन्ही हात बाजूला ठेवा. खांद्याच्या रेषेत सरळ किंवा मानेखाली तळहात. आता उजव्या बाजूला न्यायचंय दोन्ही गुडघ्याला आणि मानेला विरुद्ध दिशेला, म्हणजे डाव्या बाजूला. डाव्या कमरेच्या भागात जिथे ताण आला आहे तिथे लक्ष देत देत श्वास सुरू ठेवा. दीर्घ श्वास सोडत राहा. 5 खोल दीर्घ श्वास सोडत राहा. विश्राम. आता उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर, डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर. आता डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर घेऊन डाव्या बाजूला न्यायचा आहे दोन्ही गुडघ्यांना आणि मानेला उजव्या बाजूला विरुद्ध दिशेला न्या. उजव्या कमरेच्या भागात जिथे कुठे ताण आला आहे तिथे लक्ष देत देत श्वास सोडत राहा. दोन्ही खांदे टेकलेले असू देत. दोन्ही तळहात सरळ रेषेत किंवा मानेखाली येऊ शकतात.
5 श्वास झाल्यानंतर विश्राम. विश्राम. आता उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि डाव्या गुडघ्याला छातीकडे ओढायचंय. उजव्या बाजूला खुब्यामध्ये किंवा मांडीच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत देत श्वास सोडत राहा. दीर्घ श्वास बाहेर. विश्राम. आता डावा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आणि उजव्या गुडघ्याला पकडून छातीकडे ताण द्यायचंय, ओढायचंय. तर डाव्या खुब्यात जिथे कुठे ताण आलाय, मांडीच्या भागात कुठे ताण आहे तिथे लक्ष देत देत श्वास सुरू ठेवा. 5 दीर्घ श्वास. विश्राम. आता हा 3चा सेट परत एकदा करायचा. 3 वेळा करायचा आपल्याला. दोन्ही पाय तळपाय खुब्याजवळ ठेवा. उजवा पाय वर खाली. श्वास घेत वर खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. डावा पाय श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, सुरू ठेवा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता दोन्ही पाय एकत्र वर खाली करायचे. गुडघ्यातून वर खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम. आता हात बाजूला न्या, खांद्याच्या रेषेत सरळ. उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर ठेवून उजव्या बाजूला न्यायचे दोन्ही गुडघे आणि मान विरुद्ध दिशेला डाव्या बाजूला. मान विरुद्ध दिशेला न्या, डावीकडे. जिथे लक्षात येत नाही तिथे समोर पहा आणि मग करा. आता कमरेच्या भागात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. 5 खोल श्वास, 7 बाहेर. दीर्घ श्वास बाहेर. विश्राम. पाय बदलूया. आता डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर ठेवून डाव्या बाजूला न्यायचे दोन्ही गुडघे आणि मान उजव्या बाजूला. उजव्या तळहाताकडे लक्ष. उजव्या कमरेच्या भागात, उभ्याच्या भागात जिथे कुठे ताण आला आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. 5 दीर्घ श्वास सुरू ठेवा. विश्राम. आता डावा उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर ठेवून डावा गुडघा छातीकडे ताण द्या. उजव्या खुब्यात जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सुरू ठेवा. 5 खोल दीर्घ श्वास बाहेर.
जिथे ताण आला आहे तिथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ताण अधिक श्वास बरोबर ताकद. विश्राम. पाय बदलूया. डावा घोटा उजव्या गुडघ्यावर आणि उजवा गुडघा छातीकडे ओढायचा आहे. डाव्या खुब्यामध्ये, पायामध्ये, कमरेमध्ये जिथे कुठे ताण येत आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. 5 खोल दीर्घ श्वास आत बाहेर. विश्राम. पुन्हा तिसऱ्यांदा करायचं आपल्याला. पुन्हा उजवा पाय वर खाली गुडघ्यातून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मनातल्या मनात मोजा. श्वासासोबत करायचंय. डावा पाय श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मनातल्या मनात मोजा. श्वासासोबत करायचंय. विश्राम. दोन्ही पाय एकत्र. उभे आणि गुडघे सरळ रेषेतच राहिले पाहिजेत. विश्राम. उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर आणि उजवीकडे जायचंय. ज्या बाजूला वरचा गुडघा असतो त्या बाजूलाच खालच्या गुडघ्याला पण न्यायचं. आणि दृष्टी मान विरुद्ध दिशेला. 5 श्वास सुरू ठेवा. दीर्घ श्वास. जिथे ताण आहे तिथे लक्ष देत श्वास सोडत राहा. विश्राम. आता डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर ठेवून उजव्या बाजूला न्या. मान विरुद्ध दिशेला. 5 दीर्घ श्वास. विश्राम. आता डावा उजवा घोटा डाव्या गुडघ्यावर ठेवून डाव्या गुडघ्याला छातीकडे ताण द्या. जास्तीत जास्त ताण द्या जेणेकरून उजव्या खोब्यामध्ये जास्त ताण येईल. डावा पाय जरा वरच्या बाजूलाच ठेवून द्या. गुडघ्याच्या रेषेत 90 डिग्री मध्ये. दीर्घ श्वासन सुरू ठेवा. खोल श्वास बाहेर सोडायचा. विश्राम. पाय बदला. डावा घोटा उजव्या गुडघ्यावर, उजवा गुडघा छातीकडे. दीर्घ श्वास बाहेर. जिथे कुठे ताण आला आहे तिथे लक्ष दे. श्वास सोडत राहा. विश्राम. अशा तऱ्हेने आपले 3 राउंड झालेले आहेत. दोन्ही घोटे पोटाजवळ, दोन्ही घोटे गुडघ्याजवळ, दोन्ही घोटे खुब्याजवळ ठेवा. आता पोटावर हात ठेवून थोडं दीर्घ श्वसन करा.
आणि संपूर्ण शरीराला शिथिल करा. विश्राम. एका कुशीवर वळा आणि उठून बसा. कमरेचा हा व्यायाम आपल्याला दिवसभरातून कमीत कमी 3 वेळा करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही जमेल तसं करू शकता. त्याने आपल्याला कमरेच्या स्नायूंना मजबूती आणायला मदत होईल. कमरेच्या स्नायूंना मजबूती आली की मणक्याला मजबूती येते, आणि मणक्याला मजबूती आली की मग त्या नसांना पण आराम मिळतो. नसांना आराम मिळाला की तुमच्या वेदना कमी व्हायला मदत होईल. अशा तऱ्हेने कमरेचा व्यायाम करत राहा. अशा तऱ्हेने तुम्हाला जे काही व्यायाम शिकवलेले आहेत ते तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 वेळा करायचे आहेत, सकाळी आणि संध्याकाळी. आणि कमरेचे जे व्यायाम आहेत ते तुम्ही दिवसातून 3 वेळा रिकाम्या पोटी करू शकता. त्यामुळे तुम्हाला लवकर बरं होण्यासाठी आणि मणक्याचं चांगलं स्वास्थ्य ठेवण्यासाठी त्याचा फायदा होईल. चला.